रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ढवळी पुलाचा कठडा कोसळला. बोरज फाटा साखर मार्गावर मोठ्या दुर्घटनेची घटना. मुसळधार पावसात प्रवास धोकादायक. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. पोलादपूर तालुक्यातील धीरज फाटा साखर मार्गावर ढवळी पुलाचा संरक्षण कठडा कोसळल्याची गंभीर घटना समोर आली असून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाच्या एका बाजूला कठडा कोसळल्यामुळे वाहन चालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत पुलावरील कठडा कोसळल्याने पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या अंधारात किंवा मुसळधार पावसामुळे दृश्यमान कमी झाल्यामुळे वाहनधारकांना पुलाच्या कठड्याचा असलेला धोका लक्षात येणे कठीण होऊ शकते. बोरज फाटा, साखर, ढवळी तसेच परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा संपर्क मार्ग असल्याने दररोज शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, दुचाकीस्वार, चारचाकीस्वार वाहने तसेच माल वाहतूक करणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पुलावरील कठडा कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पुलाभोवती बॅरिकेड्स उभारावेत, धोक्याचे इशारा फलक लावावेत तसेच आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे. पुलाची संरक्षणात्मक भिंत तपासणी करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे पुलाखालील पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान प्रशासनाने या गंभीर घटनेचा तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सीताराम कळंबे, पोलादपूर, रायगडचा बुलंद आवाज.